गाइज, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। तर आज मी चालले दादरला। ऍक्च्युली मम्मी जाणार आहे उद्या गावी, तर काही शॉपिंग करायची छोटी मोठी। तर दादरला आम्ही कुठे चाललोय, काय चाललंय आणि आपल्याला कोणत्या गल्लीत काय मिळेल हे ओव्हरऑल आपण एक लुक बघणार आहोत। आपण सगळीच जी मुंबईमध्ये आहोत, मुंबईच्या बाहेर राहणारे लोक सुद्धा दादरला येतात, सगळ्यांना एक आयडिया असते। पण तरी सुद्धा आम्ही चाललो, तर मला असं वाटलं आजचा व्लॉग मी नक्की करावा। सो अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक आवडल्यास लाईक करा, शेअर करा। बाय। वेट 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 चलो बाय। श्रीशा रिकामी दादर। हॅलो, तर आता तुम्ही बघितलं तर आम्ही ऑलरेडी दादरला आलो आहे आणि दादरला सगळीकडे खाली केलं आहे। माईट बी ते इंडिया पाकिस्तान ते जे चाललं आहे त्याच्यामुळे असेल, सिक्युरिटी पर्पज। हां बघूया, पण दादरला कोणीच नाही आहे, कोणीच म्हणजे कोणी साधं पाखरू पण बसलेलं नाही, पूर्ण रोड खाली आहेत। तर स्ट्रीट शॉपिंग ऑब्व्हियसली होणार नाही आहे। तर मग दुकानात काही घेतलंच तर मग मी दाखवेन तर आजचा ब्लॉग माझा हा अपूर्ण असणार आहे। सो लेट्स सी आता मी कुठे थांबतोय किंवा काय घेतोय। सो चला मग। तर आता तुम्ही बघितलं की तिकडे कोणीच कुठेच बसलेला नाही आहे, पूर्ण दादर रिकामी आहे। तर आता आम्ही नक्षत्राच्या गल्लीतून समोर आलो आहे आणि इथे समोसा खायचा होता श्रीशाला आणि ऑफकोर्स आम्हाला सुद्धा। तर आम्ही नक्षत्राच्या अपोजिट लेनला आलो आहे आणि तिकडे दादर सुरती फरसाण मार्ट म्हणून आहे, खूप छान समोसा मिळतो। पण आता त्यांची प्राईस 22 रुपये झाले आहे। हो, मागे आम्ही खायचं तेव्हा एक 12-15 रुपयापासून होतं, तर आता 22वर आलं आहे। पण समोसा क्वालिटी छान असते आणि ओव्हरऑल त्यांच्याकडे फूड पण चांगले असतात। तर आम्ही इथे आता समोसा खाणार आणि त्यानंतर जाणार पुढे। बच्चू सोनू, काय खाते तू? ओके, समोसा खाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा नक्षत्राच्या गल्लीत आलो आणि तिथेच ऑब्व्हियसली रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे जे परमनंट स्टॉल आहेत तेच आहेत। तर तिथे साईडलाच जे मान्यवर आहे त्याच्या आधी थोडं इथे 2-3 स्टॉल आहेत आणि तिकडे आपल्याला केसांच्या गंगावांपासून त्यानंतर हेअर बँड्स, नेल पॉलिश, लिपस्टिक, कॉस्मेटिक सगळं एकाच ठिकाणी मिळतं। आणि इव्हन आता आपण ते आंबाड्याला किंवा ब्रेडला जे लावतो ना पाठीमागे ब्रोशर्स वगैरे सारखं
ते सुद्धा मिळतं। तर इथे आम्ही घेण्यासाठी थांबलो। श्रीशाला हेअर बँड आणि क्लिप्स हवे होते आणि मम्मीला काही क्लिप्स घ्यायचे होते। तर म्हटलं चला आता बाकी कुठेच काही नाही आहे तर निदान इथे तरी एक फेरफटका मारूया। तर आता इथे दिसेल तुम्हाला यांच्या दुकानामध्ये काय काय आहे। तर हे लागोपाठ 3 ते 4 स्टॉल्स इथे आहेत। तर चला मग बघूया। लस्सी पियायची आहे। तर आता एक शॉर्ट खरेदी झाले म्हणजे क्लिप्स वगैरे घेऊन झालेत आणि आता मी पुढे आलो आहे। ते नक्षत्राच्या समोरच एक लस्सीवाला आहे तसं मी शूट केलं आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला दिसेल नाव वगैरे। तर तिकडे मी लस्सी प्यायला गेलो। ओव्हरऑल ओके असे म्हणजे मी खूप क्रेझी नाही आहे लस्सीसाठी। तर लस्सी थोडी स्वीट जास्त लागते आणि त्याची वरची मलाही थोडी आंबट लागते। आय डोंट नो की मलाच वाटतं असं पण आहे ते। तर ते लस्सी पिऊन झाल्यानंतर आम्ही समोरच्याच मंडईतून वीर सावरकर मंडई तिथूनच आम्ही आतमध्ये गेलो। तर तिथे जाता जाता हे स्टार्टिंगलाच आपल्याला जे काही आपण लग्नात घालू शकतो किंवा काय म्हणतो कोणत्या फंक्शनला घालण्यासाठी शरारा त्यांना पंजाबी ड्रेसेस आणि त्याच्याच अपोजिटला जेंट्ससाठी मुलांसाठी सदरे वगैरे एक तुम्ही ओकेजनली घालू शकता अशा प्रकारची सदरे। आणि कसं असतं की थोडं आपल्याला बार्गेनिंग करून ते स्वस्तामध्ये थोडं मिळतं। तर तिथूनच पुढे आल्यावर हे बड्डेचं वगैरे सामान। तर असं त्या मंडईमध्ये बऱ्यापैकी स्टॉल्स बंद होते पण थोडे चालू होते। त्यानंतर पुढे गेल्यावर तिथे ते मॅक्सीवाले काका होते तर त्यांच्याकडे मी मॅक्सी घेतली। मला 300ला बाटिकची मॅक्सी मिळाली तर ती मी तुम्हाला नाही दाखवली सॉरी। आणि तिथूनच बाहेर आल्यावर मग हे आपलं पुन्हा दादरचं रोडवरचं मार्केट म्हणजे दादर स्टेशनच्या समोरचं ते एक जितकं झालं जेवढे बसलेले तेवढे मी कव्हर केलं आणि इथून मग आता आम्ही निघणार घरी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।